सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर आज पहिल्यांदा खूप सकाळी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर आता 8:30 वाजलेत. तर थोडासा असा पाऊस यायला लागलाय. मी किचनच्या खिडकीतून आले. किचनच्या खिडकीतून छान व्ह्यू येतो हा पर्यटनचा. तर गाईज फायनली माझी आंघोळ करून झालेली आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी जो LN क्लास लावला होता तो बंद केलेला आहे. मी नाही केला, पप्पांनी केला आहे. का तर मला CET PCM ग्रुपला चांगले मार्क्स पडलेत म्हणून. कारण मला कोणतंही इंजिनिअरिंग कॉलेज भेटतं आहे आणि प्लस काही ठिकाणी जेव्हा मी पप्पांनी इन्क्वायरी केली तर तिथे मला फ्री ॲडमिशनसुद्धा भेटतं आहे. पण मला इंजिनिअरिंग नव्हती करायची कधी आणि मी कधी विचारही केला नव्हता की मला इंजिनिअरिंग वगैरे असलं काही करायचं आहे म्हणून. पण काय करणार, पप्पा म्हणतायत म्हणल्यावर करायला लागेल. आणि ज्या दिवशीपासून क्लास बंद केला तेव्हापासून माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जाऊ द्या, तरी पण मी 2026ची नीट देणार आहे. बघू आता कितपत हा पार्शियल ड्रॉप असणार आहे हा. हो आता कितपत सक्सेसफुल होतं. कारण घरी नाही होत अभ्यास जेवढा ते क्लासमधनं घेतात. आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला आठवडाभर तसा एक्सपिरियन्स आला आहे. म्हणजे मी खूप दिवस नाही गेले, आठवडाभरच गेले असेल. पण त्या आठवडाभरात मला खूप छान एक्सपिरियन्स आला आणि मी यावरचून सजेस्ट करेल की LN छान आहे. 11वी 12वीसाठी तर बेस्ट आहे. कारण 5वीपासून आहे वाटतं तो क्लास. 5वीपासून 10वीपर्यंत एक आहे, 11वी 12वी आणि ड्रॉपर्ससाठी पण आहे. पण ड्रॉपरसाठी पण छान आहे, 11वी 12वीवाल्यांसाठी पण छान आहे. आणि प्लस 21 डेज नंतर टेस्ट असती. ही गोष्ट मला खूप आवडली. नाहीतर काही क्लासेसमध्ये कसं असतं, आठवड्यातून ते लोक म्हणतात की 4 टेस्ट आहेत, 5 टेस्ट आहेत, काय लोक म्हणतात आठवड्यावर टेस्ट आहे. हे असलं काही जर सांगत असतील तर प्लीज तो क्लास घेऊच नका. कारण अभ्यास होत नाही. तर जर तुम्ही नीट करणार असाल, 11वी 12वीला असाल किंवा रिपीटर असाल तर प्लीज काही क्लासमध्ये असं म्हटलं जातं की आमच्या इथं आठवड्याला 3-4 टेस्ट आहेत, खूप सारे, मला रिव्हिजन होईल. स्टार्टिंगला ते खूप छान वाटतं ऐकायला. पण असं लास्टमध्ये ते खूप असं सांगू नाही शकत. कारण लास्ट इयरचा माझा एक्सपिरियन्स आहे. लास्ट इयर आठवड्यातून 3दा टेस्ट असायच्या, त्यामुळे अभ्यास काही होत नव्हतं नीट व्यवस्थित. आपण टेस्ट दिलेल्या चांगल्या असतात पण ह्या टेस्ट वेगळ्याच होत्या. त्यामुळे प्लीज मी मला सजेस्ट करते, असा क्लास कोणता म्हणत असेल तर नका जाऊ. आणि LNची मला ही गोष्ट खूप छान वाटली की 21 डेज नंतर टेस्ट असतात आणि ते पण पुण्यात जेवढे त्यांचे इन्स्टिट्यूट आहेत त्यातून तो रँक काढला होता. मला मग कळतं की आपण कुठे आहोत, काय असो, किती आपण कमी पडतो आहे. पण आपण कुठे कमी पडत असून ते पण ते लोक सांगतात. त्यामुळे मला LN क्लास खरंच छान वाटला आहे. तर बघूया आता इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेते आहे. माझी नाही इच्छा पण काय करणार. तर माझ्या डोक्यात एवढंच आहे, 0.1% जरी माझ्या मनासारखं आलं ना तरी मी खूप खुश आहे. बस तेवढंच आहे माझ्या डोक्यात.
बघूया आता. चाललेत कॉलेज घ्यायचे. मला ते कॉलेज लक्षात सुद्धा राहत नाही, कारण मला इंटरेस्टच नाही, त्यामुळे मला ते लक्षात सुद्धा ठेवायचीच इच्छा होत नाही. तर चाललं आहे की MITला वाड्याला, नाहीतर मग COPला ट्राय करणार होतो, पण 5 का 10% कमी पडलेत म्हणून COPला नाही होते. COPचा कट ऑफ पण खूप जास्त आहे, त्यामुळे COP नाही. आणि पुण्यात ते एकच गव्हर्मेंट कॉलेज आहे. अजून रायसोनी पाहिलं, पण ते खूप दूर आहे, त्याच्यामुळे रायसोनी तर शक्यतो नाहीच, जवळच बघणार आहे. मग ते MIT झालं, SNBP एक वाटतं, वाड्या पण आहे वाटतं, JSPM असंच काहीतरी कॉलेजचं नाव ते एक आहे. अजून एवढे कॉलेज पाहिजे चाललेत. सो लेट्स सी कोणतं कॉलेज आम्ही घेणार आहे. मी तर एवढी एक्सायटेड पण नाही, मला इंटरेस्ट नाही ना, तरी काय वाटते. काय करणार आता. मला तर कधी कधी असं वाटतं मी CETची परीक्षेत काच दिली आणि काच एवढे मार्क पडले. मी लिटरली त्याचे हे पण पाहणार नव्हते मार्क्स, कारण बोर्ड्समध्ये पण पाहिजे तसे मार्क्स नाही आले, नीटमध्ये पण नाही आले. माझ्या डोक्यात एकच की CETला तरी काय चांगले मार्क्स असणार. आणि मी जेव्हा सकाळी तो रिझल्ट पाहायला गेलते तर ते मला दिसत नव्हता. माझ्या एका मैत्रिणीला पण सांगितलं होतं, तिच्याकडनं पण नाही दिसलं. मग मी शिवानीला सांगितलं. मग तिने जेव्हा हे केलं तेव्हाच बघितलं, नाही तर मी देणार होते विषय सोडून. तिच्यामुळे तरी बघितला आहे मी रिझल्ट तो, नाही तर खरंच मी बघितला पण नसता तो रिझल्ट, कारण असे 2 रिझल्ट आले त्याच्यामुळे मी ऑलमोस्ट खचलीच होती. आणि हा रिझल्ट बघून त्या अजूनच खचले. मला विश्वासच बसत होता की माझा आहे म्हणून. चालेल, मला त्यात काही इंटरेस्ट पण नाही, ज्याच्यात इंटरेस्ट नाही त्यात असे मार्क्स पडलेत. त्यात बोलण्यात काय अर्थ नाही आहे राहिलेला. तर चला आपण देवपूजा करूयात. आणि मला जेवढ्या लोकांचे कॉल येतात ना तेवढ्या लोकांचं सगळं हाच प्रश्न आहे की कसा क्लास चालू आहे, कशी प्रिपरेशन चालू आहे. मी ह्याच दुःखातून मला बाहेर येता येत नाही आहे. मी स्वतःला समजावते की आता देवीचे सोडून पण नाही होते. त्यामुळे मला जड जाते सांगायला की मी क्लास बंद केला आहे. तर कुणी विचारलं ना कसं चालू आहे प्रिपरेशन, कशी चालू आहेत क्लास, मी फक्त एकच रिप्लाय करते की हो खूप छान चालू आहे, खूप चांगलं शिकवतात, खूप जाती आहे. काही जात नाही. मी क्लास बंद केलेला आहे आणि ऑलमोस्ट हाफ फी पण मी पे केलेली आहे. तर आता ती जी हाफ फी आहे ती पण पे होणार आहे. मग ते पे होणार आहे म्हणून ते बंद करण्यासाठी पण अजून 6-7 हजार रुपये भरायचे, ते अर्धे पैसे थांबवण्यासाठी. त्यामुळे पप्पा इथे खूप डुबलेले आहेत. आणि इथं डुबवण्याचं कारण मी नाही आहे, ते स्वतःच आहेत. कारण त्यांनी स्वतःनीच ॲडमिशन घेतलं आणि त्यांनी स्वतःनीच ॲडमिशन बंद केले. मी इथं म्हटलं पण होतं मला घ्यायचं होतं ॲडमिशन, पण ऑनलाईन घ्यायचं होतं. बघूया. तर मला ब्लॉग टाकायचा होता, तर पण नेटवर्क इश्यू आहे आणि या एरियात आता सगळीकडेच आहे. तर बघूया आता ब्लॉग कधी जातोय. मला तर तेच आठवतं आहे सारखं, क्लास बंद केलाय. मला ते आठवूनच असं चिडचिड होती ना माझी. काल एवढी चिडचिड झाली आहे माझी, माझं अक्षरशः डोकं दुखायला लागलं होतं. त्यामुळे मी जास्त त्या गोष्टीवर आता विचारच करत नाही. तरी पण खूप लोकांना धक्का बसला असणार आहे हे ऐकून, स्पेशली माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना. देखते उनका रिएक्शन कैसा है. माझ्या तर डोक्यात आता एकच आहे, मी मग अशी सांगते आताही सांगते, बाई एक गोष्ट तरी मनासारखी होऊ दे. बघूया आता देवपूजा करते. तर गाईस देवपूजा करायची, त्यासाठी फुल आणायला चालली आहे टेरेसला. हे बघा वाटी पण घेतली आहे, म्हणजे कसं त्याच्यात आणता येईल.
तर काहीच फुलं आणलेली आहेत आणि वरती पाऊस सुरू होता, म्हणजे खूप जोरात पाऊस होता, म्हणून मी काही जास्त शॉर्ट्स घेतले नाही वरती. तर आज फुलं थोडीशीच आहेत, हे बघा पडली. काय झालंय? तर गाईज मी इथे देवपूजेची तयारी करते आहे. गाईज धूप आणलेलं आहे, तर पण त्या धुपामध्ये ते जे स्टँड असतं का तेच नाही भेटलंय बघा. मी शोधते पण ह्याच्यातही नाही आहे. ते लावायचं कसं प्रश्न पडलाय मला. तर गाईज एक आयडिया लावली आहे मी. हे जे आहे का हे असं ठेवणार आहे. हे पडतंय हे बघा. हे इथे 2 मध्ये ठिकाण जागा आहे, त्यात बसतंय ते. फक्त इथपर्यंत ते पेटल, इथून माहीत नाही मला पेटणार आहे का नाही. खाली पडेल, खाली पडलं तरी, अरे अडकलं ते. हां, खाली पडलं तरी पण इथे पडेल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे होतं तर ह्याच्यातच ॲडजस्ट करणार आहे मी. तर गाईज माझी इथे देवपूजा पूर्ण झालेली आहे. कामं करून झाले तरी पण नेटवर्क इश्यू सॉल्व्ह नाही आलेला. तरी पण कंप्लेंट केली आहे सकाळी. ते लोक म्हटलं आहेत की सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, तर आम्ही आलो आहेत. अजून पण नाही आले ते लोक, काय माहिती आता. गाईज फायनली हर्ष स्कूलमधनं घरी आलेला आहे. हा आलोय. मग नाही काय म्हणतोय. आलो आहे. तर त्याचा अभ्यास चालू आहे, हो का? हा. काय करतोय अभ्यासात? अभ्यास आत्ता सायन्सचा झाला, आता हिस्ट्रीचा करतोय मनाचे प्रश्न. तर तो मनाचे प्रश्न आलाय, पण तो दीदीच्या मनाचे प्रश्न करतोय. त्याच्या मनाचे नसतात ते प्रश्न, ते त्याच्या दीदीच्या मनाचे असतात. नाही मी आता शोधले. म्हणजे तुम्ही समजून जा की कोणाच्या मनाचे प्रश्न असतात. सर म्हणतात खरं मनाचे प्रश्न, पण ते दुसऱ्याच्या मनाचे प्रश्न येतात. कोणाचे पण मनाचे प्रश्न असं नका, पण ते मनाचे प्रश्न. हा, पण ते स्वतःच्या मनाचे प्रश्न दिले, स्वतःच्याच मनाचे. पण ते तुझ्या स्वतःच्या नाही, ते तुझ्या दीदीच्या मनाचे प्रश्न आहेत ते. ओके. मी ज्या टायमिंगला करायचे होते मनाचे प्रश्न त्या टायमिंगला केलेत. आता मी 2 शोधलेत. हा, म्हणजे मी हेल्प नाही केली, एक मुस्कडी दिन. मला तर हेल्प करायला बी कोण नव्हतं. हा, थोडीशी हेल्प केली, जास्त केली, बाकी मी लिहिले. तर आत्ता मी बॅच बनवतोय आमच्या ह्याचा. मी कोणत्या मंत्रीला उभा राहिले रे? आर्थिक मंत्रीला उभा राहिले. तर 10वीला सुद्धा मी एक मंत्री होते. मॅडमनी स्वतःनीच निवड केली ती. त्यांना माझ्यात काहीतरी असे गुण दिसले, म्हणून त्यांनी मला निवड उभा राहिलोय. आता उद्या प्रचार आहे आणि परवा निवडणूक आहे. आता काय माहिती काय होतंय, हारतोय का. आमच्या टाइमला प्रचार बी नव्हते. मॅडम जी म्हणून उत्तर दिशा तीच आमच्यासाठी असायची. आम्हाला आज उद्या प्रचार करायला सांगितलंय. तर गाईज ह्याचं मनाचे प्रश्न करायचे, कसलं तरी बॅच करायचा आहे. इथं असं लावायचं. ते स्कूलमध्ये नाही का देत बॅच? नाही, आम्हाला बनवायला अजून एक बॅच देणार ते कमांडोचा, ते एकाच पोराला भेटणार आहे. हे असल्या आमच्या काळात काय बॅच म्हणजे मी लय लहान लय म्हातारी नाही. आर्मीचा भेटणार आहे, आर्मीचा कमांडोचा. ती ट्रेनिंग आहे आम्हाला.